काय झालं? पोस्ट असतं पोस्ट कसं त्याने चुकून लिहिलंय ते. झालं तू तो फर्स्ट तुला प्रॉब्लेमच झालाय नाही सगळा. ए ही माझी शाळा. शाळेची इथून हाकललं नव्हतं, इथून मला बाबांनी काढलं मस्ती करायची, दुसऱ्या शाळेत घातलं. मस्ती नाही, माझे लाड करायचे सगळे टीचर म्हणून. मी बालवाडीत एका शाळेत होते, मग पहिलीत मी एका शाळेत होते, त्याच्यानंतर दुसरी ते चौथी मी एका शाळेत होते, 5वी ते 10वी मी एका शाळेत होते, 11वी 12वी मी एका शाळेत होते. सो बाबांनी माझ्या अशा शाळा बदलल्या, कारण जिकडे जाईन तिकडे सगळे माझे लाड करायचे, कारण मी लाड करण्यासारखीच होते. कळतंय का तुला? सगळे टीचर माझे लाड करायचे, कारण एकतर मी व्यवस्थित अभ्यास करायचे, मी गुणी मुलगी होते, मी गुणी मुलगी, त्यामुळे माझे लाड व्हायचे. आणि माझे लाड झालेले बाबांना आवडायचे नाही, कारण बाबांना असं वाटायचं की पॉश या फार त्याला म्हणा बाबा मागा काढून दुसऱ्या शाळेत घाली, उगीच सांगू हा कळलं बिकललं. सिंधुद्योग आज बंद आहे. सिंधुद्योगचे पार्सल्स पोहोचवायचे आहेत कुडाळला. किती एवढे पार्सल होते? अरे आम्ही ठेवत नाही, आम्ही कसं ऑर्डर पटपट जाऊ दे, जातोच आहोत ना कुडाळला म्हणून. अच्छा. तिथे आजी आहे, तिला मला भेटायचंय असं मामाने सांगितलं. मी हातमुला खाते, मला हातमुला खाताना बोलायला आवडत नाही आणि मला बोलायला लावायला आवडत. बोल बोल बोल. मला हातमुलाची मजा घ्यायला आवडते. नीट गाडी चालवा, गावात असो माझ्या. काय कट. लहानपणीला 2 रुपयाची ते 1 रुपये की 2 रुपयाला ते यायचं पॅकेट, ते घेतलं की असं खूप श्रीमंत असल्यासारखं वाटायचं. 1 रुपयाला मिळायचं. मला ग्रीन कलरचं आवडतं. मला ब्लू कलरचं, निळ्या रंगाचं. हा पर्पल कलर. इमली असायचं ना ते बहुतेक. ते थोडस गोड मस्त लागतं पण ते. त्याला गणेशमला पण मस्त बोललेले. गणेशम बाहेर आला तुम्हाला तुमच्या चुगल्या ऐकून, आणि बाहेर येऊन बोलला क्यू वाटते रे तुमची सगळ्याची, क्यू वाटते. आणि त्याच्यात पॅडदन चेक करला क्यू. एवढे हसलो होतो आम्ही. मी म्हणजे तुम्ही कसे बघत असणार एपिसोड ना इथपर्यंत जीव एवढा, फक्त नंतर इकडं एक तर तुम्हाला काय दाखवत. पहिल्या आठवड्यात जीव म्हणजे माझा नाक पण पाण्याखाली होता, डोळ्यांनी श्वास घेत होतो. ही काहीतरी कांड करणार आहे असं ना. कांड नाही, तू रडत होतीस खूपच काय रडतंय तसं, पण दाखवलं ना तू एकटीच अशी खचलेलीस, तू आणि योगिता. मी आणि योगिता. आणि भीती वाटत होती मला, जाम भीती वाटत. अक्षय 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 कुमार. अक्षय कुठे? कसं म्हणलं ना त्याने? अक्षय कुठे काकी? देवाकडे गेलाय. राहू दे, संध्याकाळी येतो, कुडाळला जाऊन येतो, जत्रेला येतो. चल. देवळाकडे म्हणजे कुठे? आतमध्ये गावात? तिथे समोर देऊळ आहे. इथूनच मी तुझ्यासाठी फुल चोरलं होतं एकदा. इकडेच फुलं असतात कुंभार म्हटलं, इथून चोरलं होतं, दाखवलं यांच्या कोणाच्या तरी दारात चोरलं. इकडे मंदिर आहे, इकडे जत्रा. तुम्ही देतच नाही आहात माझ्या हातात गाडी. तुझ्या हातात गाडी देण्याचा प्रश्न नाहीये. तू बिग बॉस वरून आल्यानंतर मला एक वाक्य बोललीस, मी गाडी चालवायला विसरले बोललीस. कुठे क्लच असतो, कुठे ब्रेक असतो बोललीस मला. काहीतरी सांगू नको, मी असं काही नाही म्हटलंय. मी म्हटलं की अचानक माझ्या हातात गाडी देऊ नको, जरा थांब असं बोललो होते. आपण झटकन देत होतास रे. आज थोड्या वेळ ट्राय करू. एवढं काय गाडी ते 100 मीटर मी हळू चालवणार, मी फास्ट चालवत नाही गाडी प्लीज. मी 60-70च्या स्पीडने चालवणार. एक्सपेक्ट करू नकोस मी 100-100ला अशी गाडी फास्ट चालवणं म्हणजे भारी चालवतो असं नाहीये. लांबून मी गोव्यावरनं वगैरे एकटी गाडी घेऊन गेली. मी फोनवर बोलत होतो. तू बोलत होतास. आता तू मुंबईवरनं माझ्याशी फोनवरती बोलतोस म्हणून मी गाडी नीट चालवली. ह्याला काही सेन्स आहे का कुणाल? काय बोलतोय सर? कडेकडेने चालवत होतीस अशी. प्लीज. तेव्हा पण एकदा बंद पडलीस आणि बोललीस तसंच आले होते. बंद पडलीस गाडी आणि बोललीस की नाही चालूच नाही होत गाडी, चालूच नाही होत, आणि न्यूट्रल केली नव्हतीस गाडी. कशी चालू? काही आपल्या मनाच्या हे बनवून काहीतरी बडबडत बस उगीच, स्वतःला काही माहित नसतं.
आता असं बोललं तुम्ही रेमटावतले गाडी घेऊन. जामच ऐकलंय. राम 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 राम. सीट बेल्ट लाव, सीट बेल्ट लाव. राम राम राम. असं कर नको रे, मोटिवेट कर. राम 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 राम. चालवशील तू? विसरायला झालंय खरं. चालू आहे ना गाडी? गाडी चालू आहे. थांब. गाडी चालू आहे. हा हँड ब्रेक, हा ब्रेक. तू डायरेक्ट फोर्थ टाकलास. हा सेकंड. फर्स्ट नंतर ते सेकंड. अडकलं तिथे. फर्स्ट नंतर सेकंड. दिसतंय का सांग? गप्प बस. नीट दिसतंय एकदम स्पष्ट. हा पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. आता तुझा ब्लॉग 25-30 मिनिटाचा का बनवू शकतो सांग? कारण मी हळूहळू चालवते. आणि आपण मामाकडे किंवा त्या ज्या ठिकाणी जायचंय तिथं लेट पोहोचू का सांग? कारण मी हळू चालवते. सगळ्याचं उत्तर एकच आहे. याच्यावरून समजून जात. पण मी 60च्या स्पीडने चालवते. 60चा स्पीड आता व्यवस्थित आता गाडी शिकवलेली आहे कम्प्लीट. मग कधी शिकणार मी? आता न्यूट्रल फ्यू आवर्स लेट. बसू नाही शकणार. आणि व्यवस्थित चालवतेस तू. स्लो कुठे चालवली? हे बघ आता मी तुला एकटीला सोडू शकतो का कुठे सांग मला? हो. नाही सोडू शकत. का? ती मजबुरी म्हणून तू गोव्यावरून इथपर्यंत आणलीस. पण ती मला माहिती आहे कशी आणली अशी. 10 माणसांची फाटली असेल समोरच्या. अरे खरंच फाटली असेल अंकिता. अशी काय करतेस? एकदम फाईन चालवायला शिक. अरे मी शिक म्हणजे हातात गाडीच देत नाही तुम्ही कोणी माझ्या. आता देतो तुम्हाला. तुम्ही मला साईडलाच बसवून ठेवता तर मी कसं फाईन बिन चालू? आता काय करणार? परत पैसे नाही. डोळा मार, डोळा मार, डोळा. बरी आहेस का? बरी आहेस का? बरी आहेस ना? काय करत? बरी आहेस का? खाऊ काय असा? काय बाया काय असं तर दे. आहे मम्मी देत खाऊ. दे काय असं खरंच असं काय खाऊ? जे केलं नाही जेवण नको. बाकी काय नाही. एक फुल दे गणपतीसाठी. गणपतीला एक फुल दे. मतदान नको. सगळी नको घे. एकच दे. नको सगळी अगं, एकच दे. सगळी दिलं. एक देवाला आणि हे माझ्याकडून तुला. नाही बरोबर ना? चालतंय. एक कधीतरी राधापूर पुढे वाढलं होती लाडूचं. दिला ना? हो अजून कोण नाही बाकी. येतील आता येतील. येतील लोक येतली. तुझ्या दुकानावर सामान घेतली. देतील. दर चल येत मारू डोळा मारून दाखव एकदा. मार. चल मामाकडे जातात. काय का बरी आहेस तू? हो बरी आहे. त्याच्यावरती असतेस ती. हो हा? मिस्ती. थँक्यू थँक्यू. तुला बघितली आम्ही. असं काय ते कोणाला काय फोन सारखा करतो तो कोणाला भेटायला. ये बाबलू ये. तू आता आलीस कुठून? देवावरून. हे आमच्याकडचीच आहेत सगळी. आमच्याकडची पिल्ल मोती झाली. हे बघ आहेत. हे बघ लिमलेसच्या गोळ्या होते.
25 विक्सची गोळी. पेपरमिंट. रेशन दुकान. या. नमस्कार मामा. चल मामा कुठे ते. चल आपण खाली जाऊन येतो परत. तिकडे आपल्या ठिकाणी. चल तिथे. पहिल्याला साठवतंय का दिनार आम्हाला वाजता येईल. तुला कोण म्हणजे तुला नाही माहिती. तुला मामा काम करता. आता आपण कुठं चाललोय सर? आपण हो आम्ही पहिल्यांदा आलो होतो तेव्हा आम्ही इथे गेलो होतो फिरायला आणि आम्ही एक फोटो काढला होता असा. तेव्हा आम्ही सगळे कोणाला काहीच सांगितलं नव्हतं पण आमचं ठरलं होतं. आम्ही ठरवलं होतं लग्न करणार तर तिच्या सोबत आपण हे ठरवलं. ओळखला सीमाचा छेडू. होय बरोबर. सीमाचा चढू ओळखला नक्की. नजर नजर हे झाली का? त्याच्यामुळे ते पटकन ते ओळख नाही. जेवायत कधी येतास? उद्या येऊ. लगेच तयार झाले काय सांगतो जसे काय उद्या येतले. मला वाटलं ते आग्र्याला होते का काय बोललास तू? आग्र्याला चाललेस? आग्र्याला नाही आग्रात चालले. म्हणजे आग्र्यात म्हणजे इकडे बेडे होते ते पडले. माडात म्हणजे आग्रात. ह्या आगात मामाचा आगात. हिवाळ नाही पाटाचं पाणी आहे. पाटाचं पाणी मळ्याच्या माळ्यामध्ये थंड आहे का? हा? आता कमी असणार. ते अंडी कसली हे किती कुठची पानगडसाठी. पानगणसाची अंडी ती हो फुटलेला आहे पण. फुटलेलं आहे का? नाही रे कोणतरी नाही टाकले टाकली. ते पानगडसाठी लहान असणार. समुद्राला लहान असणार. याच्यापेक्षा पाणी भरपूर असतं. आता खूप कमी झालंय पाणी. पटकन टाळायला टोकणार म्हणून ते साफसफाईसाठी आम्ही आणलं ना. काय कशी खुर्ची बिर्ची ठेवली कोणते घाबरेल रे. त्यांची नाही रे बाजू त्यांची तिने खुर्ची आगारात बिगरात कोणी येत नाही. झाड येत आहे. आगारात बिगरात जास्त कोणी येत नाही तुमच्या अजिबात. हे मसाल्याचे झाड आहे. दालची आहे. आईचं हे फेवरेट आंब्याचं झाड आहे हा. ते कापला ते पण काढलं रे ब्लॅक पेपर. काय बोलताय? काळी मिरी. काळी मिरी ब्लॅक पेपर. आता हिरवी आहे. त्याला काय म्हणतात? राट नाही म्हणत रहाट म्हणतात. मला एकदा दे ना पैसे. पैसे आतमध्ये. ए चल रे घरी आहे. देवबागला करताय हे असं आहे देवबागला. मग काय आपल्या घराच्या मागे विहीर आहे. ते पाणी घालायला काय देवबागच्या पाण्याला घाण म्हणतं. पण हे खडकातलं पाणी आहे. मग तेच ना. आई पण आपल्या इथलं समुद्रवाला ग पाणी. अगं हे शुद्ध पाणी आहे. बेडूक आहे ते शुद्ध पाणी आहे. कळलं ग? शुद्ध पाणी आहे ते. प्युअरेट सारखं शुद्ध पाणी आहे. हो प्युअरेट सारखं काय बोलला. अरे मग खरं सांगता हे मुंजाचं झाड आहे. ह्याच्यावरती मुंजा असं आम्हाला लहानपणापासून आई घाबरवायची. इथे मामाच्या घरी आम्ही जेव्हा यायचो तेव्हा आई जाम घाबरवायची. समोरच हे झाड त्याच्यामुळे आम्ही गप घरी बसायचो. तुला पाहिजे का? ताई आपण इकडे कोणाकडे चाललो? मलाच नाही माहिती कोणाकडे. मामा घेऊन चाललाय.
अजय मामा म्हणाला की कोणाला तरी मला भेटायचंय. अच्छा अजीला आपण मामा कोणाकडे नेतोय? प्रत्येक वेळेला आले की मामा एका ठिकाणी मला घेऊन जायचंय. मामाने मला सांगितलं की चल. बस आई ओळखते मी असं जास्त आई सांगत आई आठवण काढतात. आणि आई चालू काढतो. सांगले ना चल जरा नुसतं बस रे. लाईट गेली आहे काय? आत्ताच गेली नाही. कधी जाणार नाही आधी काढले काम करतात सगळ्यांची झोप मोड केले मी. नाही भात कापतास काय? आता बंद करतात का म्हणजे खर्च नको. हा बरोबर. बॉडी व्हायला पाहिजे ना. लग्नाच्याच आधी खर्च नको तुमका. हे आपला बरा. खाऊ दिलं ना. खायचा नाही. गाव कोण? माझं माणगाव. मडगाव. रायगड रायगड. अलिबाग मूळ गाव. आणि माणगावला मी आता 20 वर्ष तिकडे जातो. लगीन कळव हा. होय होय कळूया. मस्त. अच्छा तुमच्या आजू याला सांग कुठे आहे ते कुठे नाही तिला कळलं त्यांचाच फोन आहे ना. कोणी ओळखले? ह्या कोण तुझी कोण ही सतान ओळखले. हा तू काय हे घर हा घराच्या ह्याच्यावरती नाही लागले वाटतं सिंगल. ग्रुपवर टाकले. अच्छा ओके ओके. नवऱ्यांची दूध आहे काढता नाही टाइम कधी कधी आपण आता मुंबईत गेलो का हेच दूध घाबरू नको. बारीक झालाय. बारीक आज 15 दिवस आहे. जन्माचाच बारीक आता हाऊस मात्र धिप्पाटा. मला गोठ्यातला वास खूप आवडतो. हो मठाचा वास बऱ्याच लोकांना आवडतो. मला खूप आवडतो काय काय लोक येतात वास घेऊ चिराट्या जातात मळ्यात. तुला 2 पार्सल द्यायचे आणि सिंधुदुर्गचे पार्सल्स कुडाळला देऊन त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत गौरवच्या लग्नासाठीची आमची शॉपिंग करायला. म्हणजे कुणाला आणि मला वेळच मिळाला नव्हता मुंबईत काही शॉपिंग करायला, त्यामुळे आम्ही आता कुडाळमध्ये शॉपिंग करणार आहोत. मी ऑलरेडी चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय ना सौरभ? हो सूट होते. बरोबर चांगलं वाटतं. जरा मग वरचं काढून हे घाल. हॅलो कसे आहेत ग?
आधीच लाजायला सुरुवात केली. ख्याती उगीच उठ जरा. तू उठ जरा, कळलं ना? नाटकं करू नकोस. आली मोठी शाणी. हे घे जा उडत. कविता घे बघ हाऊस कशी माझ्यासारखी निर्लज्ज. दर वैष्णवी ख्यातीला नको म्हटलंय. सोडून दे. नको तुला नको नको घे, नको चल, नाही जातो, घे, चल. बघितलं? प्रेमाने नका द्यावं म्हणायला लागतं. लागते. प्रेमाने उगीच आधी नको म्हणायचं. चल रे चल. कुठे वरती आता कविता सांगणार असता. कविताचा सासरवाडीचा मला नाही रे, अंकिता बरोबर 2 व्हीलर येऊन येईल. आता विसरायच झालं मग. सगळं माहिती असतं. खायच्या तरी टर्न वरती रानात जायचं लागतं. अगं आमच्याकडे ना पहिलं अशी इकडे ना मांजरं बिंजरं खूप झाली ना की लोक जंगलात नेऊन सोडतात. तसं आम्ही कवितेला जंगलात नेऊन सोडलेलं. बघ आता बाहेर पडला तर पूर्णच जंगलात सोडतो आता तिला. मग त्यांना मार्केट बिर्केट सगळं कुठे त्यांना सगळं हे कुडाळ बिडाळच. मग ते दोघं येतात इकडे काका येत असतील ना ग. गाडी चालवतो. कुडाळचं. आपण ते गेलो होतो ना टाकीवरती आठवतं. तसंच आहे असं उंचावरती. इकडे आम्ही दिलं आणि त्याच्यानंतर ही 2 पात्र आली. ही 2. आता आम्ही चाललोय ख्याती आणि वैष्णवीच्या घरी, कारण त्यांच्या आजी आजोबांना मी आल्यापासून भेटले नाहीये बिग बॉस मधून आल्यापासून. त्यामुळे त्यांना भेटायला चाललोय. काहीतरी पाणी बिनी शिपत. बघितलं ना आता मस्त पोहे बिहे खाणार आणि मग घरी जत्रेला पोहे बनवते करतेस. काय झालंय? अच्छा तुमची ताट इकडे आहेत. 9 जणांची 9 ताटं ठेवली आहेत का? ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी ख्याती आणि वैष्णवी या माझ्या मामे बहिणीच्या मुली आहेत आणि त्यांचे आजी आजोबा हे इकडे राहतात. त्यांच्यासोबत 9 मांजरं राहतात. काय घेऊन आली बघ तरी. आज आम्हाला ख्यातीच्या घरी आल्यासारखं वाटतंय बाबा. थँक्यू ख्याती. थँक्यू. फ्लॅश कारण यांची जंगलात राहणारी ही 3 माणसं. ही 3 जंगलातली माणसं. त्यांच्या घरात ना आता आम्ही चाललोय. असं बघ फुल वाटतं हॉरर. काल बिल पिक्चरचं शूटिंग इथे चालू असं वाटतंय. जंगलातले प्राणी चालले. बाय 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 वैष्णवी. बाय ख्याती. येऊ बघला कधी. आम्ही आता जत्रेला चाललो. आम्ही मज्जा करणार. येतेस बघ. लगेच आईकडे बघते. काय नाही जाऊ दे. अभ्यास आहे म्हणून उद्याचं करून घे. आपण लग्नात मजा करूया. चल बाय. बाय.